रामकृष्ण हरी मंडळी, पुन्हा एकदा नवीन व्हिडिओसोबत तुम्हा सर्वांचं स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर सकाळ सकाळी सगळे कामं 9:30पर्यंत आवरून घेतलेली आहे मी, कारण की मला जायचं होतं बाहेर. ते का बरं ते पुढं सांगतेच आहे मी तुम्हाला व्हिडिओमध्ये. आणि असं आपल्याला भेटलेली होती, म्हणजे मला भेटलेली होती लग्नाची ऑर्डर. 3 साड्या होती ऑर्डरमध्ये. लग्नाची साडी आणि हळदीची साडी आणि पितांबरची साडी अशी होती, मेहंदीची साडी अशी होती. मग त्यानंतर त्यातले ब्लाऊज पीस वगैरे सगळे वेगळे करून घेतलेली आहे. आणि माझ्याजवळ जे घरामध्ये मी ब्लाउजांसाठी आणून ठेवलेले असते अवेलेबल असलेल्या सामानामधून आपलं लेस नॉड अस्तर वगैरे काय आपलं असतं ते मी आधीच घरी जे मॅच होते ते काढून ठेवलेली आहे. जे नाहीत ते सामान मला आणायला जायचं होतं. मग सगळे कामं आवरून झाले. म्हटलं चला फटाफट जाऊन ऊन लागायच्या आधी आपण सामान आणून घेऊया. मग असे काय होते साड्या, आणि एवढे साड्या होते माझ्याकडं की ऑर्डर घ्यावं का नको असं वाटत होतं मला पण 2 दिवसामध्ये गावाला जायचं होतं. तर ते आधीचे जे जुने कस्टमरचे साड्या ब्लाऊज होते तेवढेच कंप्लीट करून जावं म्हणलं होतं गावाला. तर पण अचानक हे मला ऑर्डर भेटलेली आहे. म्हणजे जे आधी जुनं कस्टमर मी ज्यांचे ब्लाऊज शिवते त्यांनी माझा नंबर दिलेले होते. त्यांनी म्हणलं तुमचे ब्लाऊज खूप छान असते, तो कुठं शिवता तुम्ही, मला त्यांचा नंबर तरी द्या आणि मला लग्नाचे ब्लाऊज असं टाकायचे. मग ते बोलले ताई माझ्या ओळखीवर कस्टमर येतात, लग्नाचं ऑर्डर आहे, तुम्हाला द्यावंच लागेल. माझ्या असू द्या पण त्यांचे पहिले कंप्लीट करून द्या म्हणून. पण त्यांचा विश्वास आहे की बाबा हे कंप्लीट करून देतील म्हणून. त्या विश्वासामुळं मला घ्यावंच लागलं. कारण की एकदा कस्टमरला आपण केलेलं काम आवडलं ना, ते कुठंच जात नाहीत. अजून त्यांच्या मागं 4 कस्टमर आपल्याला नवीन ॲड करून देत असतात. कारण की हे फलाण्या जागी जावं, तुम्ही खूप छान शिवता म्हणून. आणि प्राईजमध्ये म्हटलं तर आपण थोडंफार कमी जास्त ॲडजस्ट करावं लागतो पहिली वेळेस कस्टमर आल्यावर. त्याच्यामुळं मी कस्टमरला कधीच नाही म्हणत नाही. 10-20 रुपये 50 रुपये खालीवरी करत असते मी कमी जास्त. ठीक आहे बोलते. पण हे बघा सगळे ब्लाऊज मी आधीच आणून ठेवलेले, अस्तर वगैरे आणून ठेवलेले होते मॅचिंगमध्ये. जवळजवळ 20-25 ब्लाऊज होते माझे शिवायचे. ते सगळे मी शिवायचं आणि मग नंतर आपण पण गावाला निघायचं आपलं आवरून घेऊन असं विचार केली होती. पण आता काय, हे ऑर्डर पण कंप्लीट करायची, परत ते ब्लाऊज पण कंप्लीट करायची मला 3 तारखेपर्यंत. आणि मग माझं स्वतःचं आवरून मग जावं लागेल. टेलर लोकांचं खूप अवघड असतं. कुठल्या टायमाला कोणती ऑर्डर येते काहीच माहिती नसतं. म्हणले आता कोणते शिवायचे अर्जंटली आणि कोणते नाही शिवायचे ते मी सगळे व्यवस्थित ठेवत होते. आणि मी शिल्लक आधीच घरामध्ये अस्तर, फॉल, लेस, नॉट, धागे वगैरे आणून ठेवत असते. एखादी कलर नसल्यावर मला बाहेर पडावं लागतं, मग घेऊन येत असते मी तसं. कारण की आपला टाईम ॲडजस्ट होतो तेवढ्याच टायमिंगमध्ये आपण दुसरं एखादी काम करून घेऊ शकतो. त्याच्यामुळं मी घरी जे आहेत ते काढून ठेवते आधी, जे नाहीत ते वस्तू मी आणायला मग बाहेर जात असते. मग ह्या ब्लाऊजांची शिलाई मी किती घेतली आहे आणि एक्स्ट्रा चार्जेस घेऊ की नको, कारण की रात्री 10 वाजता आलेले माझे काल त्यांनी माझ्याकडं कस्टमर. तर मी उद्या संध्याकाळी मला 4पर्यंत भेटून जातील का म्हणले. एक्स्ट्रा 1-2 तास तरी द्या ना पुढं बोलली मी, कारण की डिझाईन पण आहे ब्लाऊजांना. तर ते बोलले ठीक आहे, तुम्हाला 1-2 तास 6-7पर्यंत दिलं तरी चालतं बोलले. म्हणले ठीक आहे, म्हणजे आज आपल्याला हे ब्लाऊज द्यायचे आहेत. अर्जंट चार्जेस घ्यायचे का नाही घ्यायचे, कारण की त्यांनी एवढ्या विश्वासाने आपल्याजवळ आलेले आहेत. घ्यायचे का नाही हे नक्की मला कमेंट करून सांगा. आणि एका ब्लाऊजची शिलाई किती घेतली आणि त्याचे डिझाईन वगैरे मी सगळं तुमच्यासोबत शेअर करते. आणि उद्या येणाऱ्या व्हिडिओमध्ये फुल व्हिडिओमध्ये बघा तुम्ही. म्हणजे 1 दिवसाची पूर्ण मी ब्लाऊजांमध्ये किती कमवलेली आहे ते पण तुम्हाला सांगून देते. आणि कस्टमरचा मेन आपण विश्वास जिंकला पाहिजे. विश्वास जिंकला ना ते कस्टमर कुठंच जात नाही, बरोबर आपल्याजवळ येतच असतं. मी सुरुवातीला 1-2 ब्लाऊजपासून सुरुवात केलेली होती, तर आज स्वतःचे ब्लाऊज शिवायलासुद्धा मला वेळ नाही आहे. तर असं माझी परिस्थिती झालेली आहे. हे बघा मी हातात घेतलेले सगळे फॉल देऊन इस्त्री करून ठेवलेली आहे. हे सगळे मला साड्यांना फॉल लावायचे आहेत आणि तेवढे त्याच्यावरचे ब्लाऊज पण शिवायचे आहेत. आणि दुसरे पण ब्लाऊज आहेत त्यांचे, जे साड्या नाहीत ते पण ब्लाऊज आहेत. पण होतील का नाही 3 दिवसामध्ये हे पण नक्की मला कमेंट करून सांगा. आणि माझ्या व्हिडिओला नक्की लाईक करत जावा, शेअर करत जावा आणि सबस्क्राईब करा. व्हिडिओवर नवीन असाल तर. चला, नमस्कार.